आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। जालना शहरात सध्या सहकारी बँकांमधील कोट्यावधींचे घोटाळे गाजत आहेत। मग ती जालना मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक असो अथवा पूर्णवादी नागरिक सहकारी बँक असो, असे असताना सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावर बसण्याचा मोह काही व्यापाऱ्यांना आवरत नाही। त्यातीलच एक व्यापारी म्हणजे सतीश पंच। सतीश पंच यांनी यापूर्वी 2009 ते 2011 आणि 2020 ते 2021 अशा 2 वेळेस जालना पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्षपद भूषवले आहे। असे असतानाही पुन्हा त्यांना तिसऱ्यांदा या खुर्चीत बसण्याचा मोह झाला आहे। उपाध्यक्षपदी किशोर ओमप्रकाश देविदान हे विराजमान झाले आहेत। जालना जिल्ह्यातील अनेकांना माहीत नसेल की ही सर्वात जुनी बँक आहे। 1918 ला स्थापन झाली होती आणि जुन्या जालन्यात ज्या ठिकाणी श्री सरस्वती भुवन प्रशालाव आहे त्या जुन्या इमारतीमध्ये ही बँक सुरू होती। जालना सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक असे हे या बँकेचे मूळ नाव। पुढे तिचे 1958 ला नामांतर झाले आणि दी जालना पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक म्हणून ती सर्वत्र परिचित झाली। मध्यंतरी डबघाईला आलेल्या या बँकेला काही शाखा देखील बंद कराव्या लागल्या, परंतु वाढत जाणारा तोटा योग्य वेळी लक्षात आल्यामुळे बँकेने पुढील व्यवहार थांबवले आणि आज पुन्हा एकदा या बँकेने उभारी घेतली आहे। बँक घोटाळ्यांच्या या हंगामामध्ये बँकेला उंच शिखरावर नेऊन पोहोचवण्याचा मानस नवनिर्वाचित अध्यक्ष सतीश पंच यांनी व्यक्त केला आहे। जालना पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये मी सन 2000 पासून इथं संचालक आहे। आज कमीत कमी 27 वर्ष व्यवहार झालेले आहे आणि हे माझा तिसरा टर्म आहे चेअरमनची। ज्या वेळेस बँकेला चांगलं काम करण्याची मला संधी भेटलेली आहे, म्हणून मी सर्वप्रथम सर्व सभासदांच्या संचालकांचा धन्यवाद अदा करतो। 2000 मध्ये देखील 2010 मध्ये देखील मी इथं जेव्हा चेअरमनपदी विराजमान होतो त्यावेळेस मी टोटल बँक कंप्रेस केलेली होती। नंतर मी 2020 मध्ये जेव्हा चेअरमन झालो तेव्हा मी इथला प्रॉफिट 1 करोडच्या वर आणून दाखल होता आणि मागच्या 20 वर्षापासून इथं डिव्हिडंड भेटलेलं नव्हतं। मी माझ्या कार्यकाळामध्ये डिव्हिडंड भेटून आमच्या सर्व सदस्यांना खुश केलं होतं। आज सध्या पाहिले असताना आमची स्थिती भक्कम चांगली आहे। आमच्या इथं डिपॉझिट चांगलं आहे, ॲडव्हान्सेज चांगला आहे, आमचा NPA 0 आहे। या वर्षीचे जर आम्ही पाहिलं 31 मार्चला तो आमचा ग्रॉस NPA ज्याला म्हणतात 6.9 असं आहे आणि NPA टोटल 0 आहे। आणि ह्या वर्षी आम्ही एक असं टार्गेट केलेलं आहे की बाबा ह्या वर्षी कमीत कमी आम्ही 85 ते 90 करोडपर्यंत आम्ही तिथं डिपॉझिट अचीव करू। पण बघा, जेव्हा आपण बँक चालतो तेव्हा काही पाऊल मागं पण टाकणं लागतं। ह्या अनुषंगाने आमची मागील 4-5 वर्षापासून परतूर ब्रँच आणि बदनापूर ब्रँच हे लॉसमध्ये चाललेले होते। आमच्या संचालक मंडळाने कठोर निर्णय घेऊन हे दोघं ब्रँच बंद केलेली आहे, कारण जास्त लॉसमध्ये चाललेली ब्रँच आपल्या घातक असते। म्हणून आम्ही सर्व संचालक मंडळांनी हे डिसिजन घेतलेलं आहे आणि हे टोटल 2 ब्रँच आम्ही बंद केलेलं आहे। आता सध्या जे आम्ही चेअरमनपाशी जेव्हा मी विराजमान झालो, मी एकच टार्गेट ठेवलं की मी ह्या वर्षामध्ये 100% 1 करोडच्या वर प्रॉफिट आणून दाखवेल। आणि आता तर आमची बँक टोटल कंप्रेस आहेच आहे आणि ऑनलाईन देखील झालेली आहे। UPI करण्याबद्दल जे आमचं संकल्प आहे 2 ते 8 दिवसापासून आम्ही UPI पण चालू करून देऊ। आता बँक वन साईड प्रॉफिटच्या दिशेने कार्यरत असताना आणि ह्या काळामध्ये जेव्हा RBIचा आमच्यावर बॅन होता ते सर्व बॅन आमचे निघून गेलेले आहे। आता 100% आम्ही बँक डेव्हलपमेंटकडे आमचं पूर्ण वाटचाल चालू आहे।
बँकेच्या 31 मार्च 2026 रोजीच्या ठेवीत 73 कोटी असून कर्ज जे 36 कोटी वाटप केलेले आहे आणि सरकारी कर्जरोखे व इतर बँकेमध्ये आमच्या गुंतवणुकी 42 कोटी 76 लाख रुपये आहे.